चेहऱ्याची सुंदरता यावरती नाशिकमध्ये एक दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये या विषयावरील अनेक तज्ञांनी मार्गदर्शन करून नाशिकमधील महिलांना याबाबतच्या होत असलेल्या वेगवेगळ्या बदलांची परिस्थितीची माहिती दिली। नाशिक शहरातील नांदूर नाका येथील धनलक्ष्मी लॉन्स येथे एक दिवसीय परिषद पार पडली। या परिषदेमध्ये कशिश सोनी PMU ट्रेनर, पुण्यातील कॉस्मोलॉजिस्ट आणि त्रिकोलॉजिस्ट तज्ञ डॉक्टर अमोल देवकर, भरत पालवे, कुमारी पूजा गायकवाड, ऑर्गनायझर प्रतीक्षा साळुंखे, दर्शना लोया, रचना हंडे आदींनी मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना कॉस्मोलॉजिस्ट आणि त्रिकोलॉजिस्ट तज्ञ डॉक्टर अमोल देवकर यांनी सांगितलंय की सौंदर्याच्या विविध होत असलेल्या बदलत्या परिस्थितीबाबत सर्वांना अवगत करणं आणि त्यांचे ज्ञान सध्याच्या परिस्थितीची माहिती जाणून देण्याच्या दृष्टिकोनातून अशा संवाद साधला असून खूप उपयोग होत असतो। त्यामधून होत असलेले बदल अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या माध्यमातून मिळत असते असं सांगत ते पुढे म्हणालेत की याबाबतच्या उपचार पद्धतीची माहिती देखील नाशिक येथे होत असलेल्या एक दिवसीय परिषदेतून सर्व सौंदर्य प्रसाधने आणि सौंदर्य देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ब्युटी पार्लर व्यावसायिकांना सुद्धा देण्यात आली आहे, जेणेकरून उपचार पद्धतीची सोपी पद्धती या सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, हाच या पाठीमागचा उद्देश आहे। आयोजक रचना हंडे यांनी यावेळी सांगितलंय की नाशिकमध्ये ही परिषद घेण्याचं मुख्य कारण म्हणजे सौंदर्य प्रसाधने आणि ब्युटी पार्लर यामध्ये काम करणाऱ्या विविध व्यावसायिक तसेच कर्मचारी रुग्णांना सहभागी करून याबाबतची माहिती देण्याचं काम केलं जात आहे। मी ऑर्गनायझर आणि मेकअप आर्टिस्ट रचना हंडे, आम्ही इथे स्किनचा इव्हेंट ऑर्गनाइज केला आहे। तर स्किन बद्दल प्रॉपर माहिती देण्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत डॉक्टर अमोल देवकर फ्रॉम पुणे। ते कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट आहे। ऍक्च्युली लेडीजला स्किनचा खूप जास्त इश्यू होतो, हार्मोन चेंजेस किंवा PCOD हे सगळ्या प्रकारांवर ट्रीटमेंट असते, पण ती जर प्रॉपर केली नाही तर त्याचे साईड इफेक्ट सुद्धा असतात। हे सांगण्यासाठी सर आपल्याला स्किन आणि आपली प्रॉपर हेअर अॅनलाइज करून आपला ट्रीटमेंट सुचवतात। आपण कोणतेही सनस्क्रीन किंवा कोणतेही मेडिसिन सरांना, डॉक्टरला किंवा कोणत्याही डर्मेटॉलॉजिस्टला न विचारता नाही घ्यायला पाहिजे। आमच्यासारखे मेकअप आर्टिस्ट किंवा आमच्यासारख्या ज्या ब्युटी पार्लरवाल्या आहेत त्यांच्याकडे स्किन ट्रीटमेंट प्रॉपर होत नसते, कारण डॉक्टरकडे जर काही प्रॉब्लेम झाला तर त्यांच्याकडे बॅकअप असतो मेडिसिनचा, इंजेक्शनचा, किंवा ॲलर्जी झाली तर त्याचाही बॅकअप असतो, पण आमच्यासारख्या ब्युटिशियनकडे तो नसतो। पण आज ज्यांना स्किन मध्ये काम करायचं आहे ते सरांकडे कोर्स करू शकतात, प्रॉपर स्किनवर ट्रीटमेंट घेऊ शकतात। आणि त्यांच्याकडे ग्लुटाथायन असं एक इंजेक्शन आहे, तर त्यांनी स्किन फेअर होते। तर खूप मुलांनी आणि मुलींनी ग्लुटाथायन घेतलेला आहे, सरांच्या इंस्टाग्रामला तुम्ही चेक करू शकता। आणि सेकंड म्हणजे असं की कशिश सोनी या सिंगापूरला असतात, त्या PMU ट्रेनर आहेत। जॉब ज्या बाहेर मुली करतात त्यांना रोज मेकअपसाठी वेळ नसतो, म्हणून त्या 2 वर्ष ब्लश जात नाही, 2 वर्ष लिपस्टिक जात नाही आणि 2 वर्ष आपलं आयलायनर जात नाही, अशा प्रकारचा सेमी परमनंट मेकअप कशिश सोनी करतात। त्यांनाही आज आपण इथे बोलवले आहे। प्रॉपर पद्धतीने जर मेकअप केला नाही तर त्याचे साईड इफेक्टही असतात, आणि पिगमेंट आणि इंक मध्ये काय फरक आहे हे सुद्धा त्यांनी आज आपल्याला सांगितलं। आणि थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला एवढं कॉपरेट केलं। नाशिकची मीडिया खूप चांगली आहे आणि स्पेशली दाभाडे सरांचे मी आभार मानते की त्यांनी एवढा वेळ काढला आहे। CMच्या न्यूज मध्ये ते एवढे बिझी होते तरी पण ते आमच्यासाठी इथे आले। थांबा एक मिनिट, त्यांना माईकच बंद करायला लावते ना। ओके, नमस्कार, माझं नाव भरत पालवे, मी राणा प्रॉपर नाशिकचाच आहे। गेल्या 18 वर्षापासून मी रमाई फिल्म्स या चित्रपट संस्था चालवतोय मुंबईमध्ये, आणि आज लकीली नाशिकमध्ये या ठिकाणी उपस्थित झालोय। या ठिकाणी स्किनचा एक खूप मोठा सेमिनार, एक खूप मोठा इव्हेंट या ठिकाणी ऑर्गनाइज केला आहे। ऑर्गनायझर आहे पूजा गायकवाड आणि रचना हंडे मॅम आहेत, आणि स्वतः ऑर्गनायझर प्रशांत हांडे आणि मी स्वतः आहे या ठिकाणी। म्हणजे नाशिकमध्ये सध्या पहिल्यांदा अशा प्रकारचा एक इव्हेंट या ठिकाणी बघायला मिळाला, कारण आपण सर्वजणांना माहीत असेल की प्रत्येक ठिकाणी फॅशन शो आणि ब्युटी कॉम्पिटिशन बघितल्या जातात, पण या ठिकाणी पहिल्यांदा नाशिकमध्ये एक स्किन रिलेटेड हा इव्हेंट या ठिकाणी ऑर्गनाइज केला आहे। खूप सुंदर पद्धतीने नाशिकचे जेवढे ब्युटिशियन असेल, जेवढे मेकअप आर्टिस्ट असेल, या सगळ्यांना स्किन संदर्भात एक वेगळ्या प्रकारचं नॉलेज या ठिकाणी बघायला मिळेल, वेगळ्या प्रकारचं नॉलेज शिकायला मिळेल। आणि मला तरी वाटते नाशिककरांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, पुरेपूर लाभ घ्यावा अशी मी सर्वांना एक आवाहन करतोय। आणि या ठिकाणी आपण सर्वांनी मला इन्व्हाइट केलंय, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे। थँक्यू सो मच। मध्ये परमनंट मेकअप, नॉर्मल मेकअप तर मेकअप आर्टिस्ट सर्व करतात। मी स्वतःही मेकअप आर्टिस्ट आहे, ऑर्गनाइज तर आहेच, ऑर्गनायझर तर केलंच आहे, पण मी स्वतःही मेकअप आर्टिस्ट आहे। आणि नॉर्मल मेकअप तर मी करते, तसंच सर्व जे पण नाशिकची सर्व आहे मेकअप घेऊन आले। नाशिकमध्ये हे कोणीही नाही केलंय आजपर्यंत। त्याचप्रमाणे माझ्यासोबत आता आहे इन्फिनिटी इव्हेंट्स,
म्हणजे प्रतीक्षा मॅम यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला ह्या सपनों से हर घर सजाएंगे क्रॉकरी अप्लायंसेस ले आएंगे प्लास्टिक हाउस होल्ड लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक।